नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मागचा रोमन नंबरचा व्हिडिओ बघितला का सगळ्यांनी? सगळ्यांनी अभ्यास केला ना? चला, आता आज आपण इंग्लिशच्या ग्रामर मधला एक महत्त्वाचा चॅप्टर बघणार आहोत, ज्याच्याविषयी तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो इंग्लिश ग्रामर त्यामध्ये पार्ट 1 मध्ये आपण बघणार आहोत सिंग्युलर अँड प्लुरल. म्हणजे काय? एक वचन आणि अनेक वचन हे इंग्लिश मध्ये कसं लिहितात, एक वचनचं अनेक वचन कसं करतात आणि अनेक वचनावरनं एक वचन कसं करतात. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया. बघा, मी लिस्ट देतीये. पेन्सिल, पेन्सिल्स. ओके, एक वचन आणि अनेक वचन. टीचर, टीचर्स. स्टूडेंट, स्टूडेंट्स. बुक, बुक्स. टॉय, टॉयज. टेंट, टेंट्स. ओके, यावरनं तुम्हाला काय लक्षात येतं? एक वचनाचं अनेक वचन करताना म्हणजेच सिंग्युलरचं प्लुरल करताना नेहमी प्लुरल करताना एस लागतो. पाठीमागे काय लागतो? एस लागतो. सो रूल नंबर 1 सेज व्हॉट? मोस्ट नाउन्स बिकम प्लुरल बाय ऍडिंग एस. बहुतेक सगळ्या नावांना शेवटी एस लावूनच अनेक वचन बनतं. ठीक आहे. सो सगळ्यात पहिला रूल खूप सोपा आहे. नावाच्या शेवटी एस लावून द्या, तुमचं अनेक वचन झालं. आता पुढे बघूयात. इथे मी काही सिंग्युलर आणि प्लुरलची लिस्ट दिलेली आहे की कशा पद्धतीने तुम्ही सिंग्युलरचं प्लुरल करू शकता. ठीक आहे. सो ही लिस्ट तुम्ही एकदा बघून घ्या. आता पुढे जाऊयात आपण. आता पुढची लिस्ट बघा. वॉच, वॉचेस. बेंच, बेंचेस. फॉक्स, फॉक्सेस. टोमॅटो, टोमॅटोज. बस, buses. Box, boxes. Brush, brushes. Mango, mangoes. ओके. सो काय ऑब्झर्वेशन केलं मग तुम्ही? ES लागतोय. सिंग्युलरचं प्लुरल करताना ES लागतो. पण आता तो कुठल्या कुठल्या केसमध्ये लागतो? एसचं तर तुम्हाला कळलं, पण ES कुठल्या कुठल्या केसमध्ये लागतो बघा. वर्ड्स एंडिंग इन X, X, SH, CH, टेक ES. ओके, म्हणजे ज्या ज्या वर्ड्सच्या शेवटी CH असेल, SH असेल, X असेल किंवा S असेल, त्या वर्ड्सच्या शेवटी ES लागतो. म्हणजे ज्या शब्दांचा शेवट S, X, SH, CH याने होतो त्यांना ES ने जोडले जाते. ओके, किंवा O ने पण होतो त्यांना ES ने जोडले जाते. बघा, वॉच मध्ये CH आहे, बेंच मध्ये CH आहे, फॉक्स मध्ये X आहे, टोमॅटो मध्ये O आहे, मँगो मध्ये O आहे, ब्रश मध्ये SH आहे आणि बस मध्ये S आहे. ओके, सो त्यामुळे त्यांचं प्लुरल करताना ES आपल्याला लावावा लागेल. चला तर मग पुढची लिस्ट बघू. ही पण सिंग्युलर प्लुरल ES ने एंड होणाऱ्या वर्ड्सची मी काही लिस्ट दिलेली आहे. आता याच्यामध्ये जवळजवळ सगळे शब्द मी कव्हर केलेले आहेत, जे तुम्हाला आतापर्यंत 1ली ते 5वी मध्ये जेवढे शब्द गेलेले आहेत ना, तेवढ्या सगळ्यांची लिस्ट त्याच्यामध्ये कव्हर झालेली आहे. ओके, सो पुढची लिस्ट बघू. बघा आता काय आहे. बेबी, बेबीज. सिटी, सिटीज. स्टोरी, स्टोरीज. Lady, ladies. Party, parties. Candy, candies. Okay, so what the rule number says? Rule 3 says baby, babies. म्हणजे काय? If a noun ends with consonant plus y, changes y to IES. म्हणजे व्यंजन आहे. व्यंजन म्हणजे काय? कन्सोनंट आहे आणि त्याच्या शेवटी y लागला आहे, तर y काढायचा आणि त्याच्या जागी IES करायचा. बघा, या सगळ्या वर्ड्सच्या पाठीमागे y लागलेला आहे, तो y आपण काढला, त्याच्याऐवजी काय लिहिला? IES.
सिटी, बेबी, स्टोरी हे सगळ्या वर्ड्सच्या मागे वाय आहे, तिथे आपण IES केला. ओके, सो हा रूल अगदी सोपा आहे. वाय असला वाय काढून टाकायचा, IES करायचं. ओके, सगळ्यात शेवटी. सो ही काही लिस्ट दिलेली आहे मी तुम्हाला परत सिंग्युलर आणि प्लुरलची, की ज्याचा एंड वाय नी होतो आणि प्लुरल करताना IES लागलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट बघू आपण. लीफ, लीव्स, नाईफ, नाईव्स, वाईफ, वाईव्स, लाईफ, लाईव्स, हाफ, हाफ्स, calf, calves. ओके, व्हॉट द रूल नंबर 4 सेज. काय ऑब्झर्व केलं तुम्ही? ज्या ज्या शब्दांच्या शेवटी एफ आहे, ओके, एफ किंवा एफई आहे, तो चेंज होऊन काय झालेला आहे? VES झालेला आहे. त्या शब्दांच्या शेवटी काय लागलंय? VES. सो सम नाउन्स एंडिंग इन एफ और FE बिकम VES. ओके, सो शब्दांमध्ये एफ किंवा FE बदलून VES होतं. आता साहजिकच असे शब्द खूप कमी आहेत, तर त्याची पण मी लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. ओके, सिंग्युलर आणि प्लुरल जे महत्वाचे शब्द आहेत ते सगळे याच्यामध्ये मी कव्हर केलेले आहेत. ओके, सो नेक्स्ट. मॅन, मेन, वुमन, वुमेन, चाइल्ड, चिल्ड्रन, फूट, फीट, माउस, माइस, टूथ, टीथ. आता याच्यात रूल काय? याच्यात तर एकदमच सिंग्युलरचं प्लुरल एकदम बदलून टाकलंय, म्हणजे एकदम शब्दच बदलतो याच्यामध्ये. ठीक आहे, सो रूल नंबर 5 सेज व्हॉट. सम वर्ड्स चेंज कम्प्लिटली. काही शब्द हे पूर्णपणे बदलतात. ओके, सो बदलणाऱ्या शब्दांची अशी लिस्ट, यातले महत्वाचे शब्द 6-7 जे शब्द आहेत ते शब्द तुम्हाला याच्यामध्ये मी ऑलरेडी दिलेले आहे. आता पुढचं बघा. शीप, शीप, डियर, डियर, फिश, फिश, सिरीज, सिरीज, मूस, मूस, बायसन, बायसन. सो व्हॉट रूल नंबर 6? एकदम सोपं आहे. सम नाउन्स रिमेन सेम. काही शब्द एकवचन आणि अनेकवचन दोन्हींमध्ये. सो लक्षात आलं तुम्हाला सगळ्यांना? एकवचन आणि अनेकवचनचे हे 6ही रूल लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आपल्या वहीमध्ये या सगळ्याची एक लिस्ट बनवून ठेवा आणि हे वर्ड्स तुम्ही तयार करा. त्यामुळे परीक्षेत तुम्हाला कुठलंही सिंग्युलर प्लुरल आलं तरी सुद्धा तुम्हाला ते सोडवता येऊ शकेल. थँक यू.